भाजपकडून विधान परिषदेसाठी नावांची यादी जाहीर. प्रज्ञा सातवांसह संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जटार, सुनील कर्जतकर, माधवी नाईकांना संधी. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी. काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातवांकडून राजीनामा. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यास आमदारकी आणि मंत्रीपद. शिंदेंच्या शिवसेनेची बच्चू कडूंना ऑफर, तर मंत्रीपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा. प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका. उद्या पत्रकार परिषद घेत बच्चू कडू अधिकृत घोषणा करणार. जिहादच्या नावाखाली इतर धर्मियांवर हल्ला करण्याचा आरोपींचा हेतू होता. एटीएस आणि एनआयएच्या मदतीनं यामागील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ. मीरा रोड मधील चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी आरोपी शाहिद सनेदची कबुली. शिरोली ग्रामस्थांकडून कडकडीत बंद पाळत घटनेचा निषेध, तर आरोपीच्या वडिलांनी गावकऱ्यांची माफी मागितली. संजय गायकवाडांच्या घरासमोर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करण्यासाठी निघालेले प्रशांत आंबी पोलिसांच्या ताब्यात. आंदोलनकर्त्यांसोबत पोलिसांची धरपकड, तर पोलिसांकडून दबाव तंत्राचा वापर. पुस्तकही पडलं. आंबींचा आरोप. 40 वर्षांनी वाद उकरता विरोध करणाऱ्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक तरी वाचलंय का? मुख्यमंत्री फडणवीसांचं संजय गायकवाडांना खडे बोल. तर इतके वर्ष दुर्लक्ष, मग आता मुख्यमंत्र्यांनी पुस्तकाचं शीर्षक बदलावं. गायकवाडांचा फडणवीसांना सल्ला. मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. मराठीवरून परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्पष्ट. अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी व्हीके सिंगला 9 कोटी 81 लाख, तर अंत्यविधीच्या दिवशी 16 कोटी 88 लाख देण्यात आले. रोहित पवारांचा खळबळजनक आरोप. अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत व्हीएसआरला 145 कोटी मिळाल्याचाही दावा. चौकशीची मागणी सोडून व्हीएसआर विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातात का? चार्टर्ड फ्लाईटचे पैसे कुणाच्या खिशातून? पार्थ पवारांनी व्हीएसआरच्या विमानातून प्रवास केल्यानंतर अंजली दमानी यांचा सवाल. मुंबई ते पुणे व्हीएसआरचं विमान बुक केल्याची कल्पना नव्हती. कार्यालयातून नकळतपणे विमान बुक केलं. बुकिंग कंपनीसोबतचा करार रद्द केलाय. व्हीएसआरच्या विमानातील प्रवासाबाबत पार्थ पवारांचं स्पष्टीकरण. मुंबईच्या पायधुनी परिसरातील कलिंगड प्रकरणात विषबाधेसारखं काही संशयास्पद आढळलं नाही. पोलिसांची माहिती. रात्रीच्या जेवणात बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाला होता. मुंबईतील विषबाधेच्या घटनेनंतर फळ मार्केटमधील कलिंगड गायब, तर बिर्याणीनंतर कलिंगड खाणं चुकीचं नाही, पण 6 तासांपेक्षा जास्त वेळ कापून ठेवलेलं कलिंगड खाऊ नका. जे रुग्णालयातील डॉक्टर तुषार पालवेंचं आवाहन. भाड्यांच्या घरासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 14 मे पर्यंत मुदतवाढ. 2640 घरांसाठी अर्ज करण्यास म्हाडानं मुदत वाढवली. याआधी 29 एप्रिल होती अर्ज भरण्याची मुदत. विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम. अकोला, अमरावती, वर्ध्यात सर्वाधिक 45 अंश तापमानाची नोंद, तर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नागपुरात पारा 44 अंशांवर.